आयोजन कमिटी मनोज ठाकरे, चला आपण चला आपली टीम गुरुदत्त 40+ या समोर दयानंद दादा गणेश दादा या आपण फायनल सामना आहे या आपण दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करूया। दोन्ही टीमचे संघनायक पुढे आलेत, पंढरी भोईर असतील, त्यानंतर सनी पाटील। अतिशय चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेतून दोन चांगले संघ आपण पाहतोय 32 टीम। चला आपण समोर चला सुनील सँडी अविन नंदुमाली चला सर्वजण आपल्या आयोजन कमिटी या। चला आर के महाराज या आपण नक्कीच अगदी पंढरीजी भोईर खूप साऱ्या शुभेच्छा। सनी पाटील ओमसाई पिसे या टीमला देखील आपण शुभेच्छा देऊया। अंतिम फेरीमध्ये दोन टीम पोहोचलेत आणि दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत। या स्पर्धेचा आयोजक संघ गुरुदत्त 40+ मानकोली आणि दुसऱ्या बाजूला खासदार चषक 2025 आमचे मानकोली गावचे सरपंच श्रीदादा माली यांचे शुभ हस्ते खासदार बाळेमामा चषक अशी मागणी पंढरी भोईर चोरोबा 40+ कोण केलेली आहे आणि नाणेफेकी जिंकलेली आहे पंढरीजी भोईर। नक्कीच अंतिम सामन्यातून आपण नाणेफेकी जिंकलेली आहे। बरोबर 2:15 झालेली आहेत। या स्पर्धेचा प्रवास कसा राहिला आहे आणि अंतिम सामन्यातून आपण नाणेफेकी जिंकलेली आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करताय गुरुदत्त 40+ मानकुली टीम ने जे खासदार बाळेमामा चषकाचं आयोजन केलं आहे 2024-25 ची नाईटची 34 स्पर्धा आहे। या स्पर्धेतून लाईट कशी आहे आणि या मैदानाची आपण जी सजावट पाहतोय गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं शेवटचा प्रश्न आहे की स्पर्धा आपण कशी एन्जॉय केली आणि स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला कसं वाटलं? प्रथमतः तर मानकोलीच्या चौथा हिरवा गुरुदत्त संघाला मी शुभेच्छा देतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये या लाईटीची प्रशंसा होते आणि एकही दिवस असा राहत नाही की हा ग्राउंड खाली आहे। याचाच अर्थ त्यांचे सर्व मॅनेजमेंट ही सुंदर आहे आणि या स्पर्धेचं आयोजन हे आम्हाला मनापासून आवडलेलं आहे, कारण पूर्ण शिस्त वेळेवरती पूर्ण सामने आणि कुठल्याही संघाच्या कोणाही बाजू काढून न बोलणं ही याच्यामध्ये खास आम्हाला ख्याती भेटली। वा, खूप खूप शुभेच्छा आपल्याला सनी पाटील। अंतिम सामन्यातून नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे। हा निर्णय आपल्या मनाच्या विरुद्ध आहे की मनासारखा झाला आहे? मनासारखाच आहे। नक्कीच आज पहिल्या सामन्यातून संघ हरता जिंकला आणि अगदी आपण या स्पर्धेचा प्रवास थेट फायनलपर्यंत घेऊन गेलेत संघनायक म्हणून आणि या स्पर्धेतून आपला ओमसाई पिसे संघ खेळला आहे। कशी एन्जॉय केली स्पर्धा? खूप एन्जॉय केले पहिल्या मॅचपासून आणि आम्हाला गॅरंटी होती की आम्ही फायनलपर्यंत पोहोचूच पहिले मॅच जिंकल्यानंतर। क्या बात आहे। कोणती टोटल चेरोबा 40+ कोण संघासमोर अंतिम सामन्यातून सेफ असेल, काही आकडा सांगू शकाल? 40+। खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो अंतिम सामन्याची नाणेफेकी जिंकून चेरोबा 40+ कोण संघाचे संघनायक पंढरी भोईरनं प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी ओमसाई पिसे संघाला आमंत्रण दिलेलं आहे। श्रीदादा ही ट्रॉफी उचलून द्यायची आहे दोन्ही संघनायकांना। बघूया कुठल्या दोन्ही टीमचे कॅप्टन, बघूया ही ट्रॉफी कोण गावामध्ये जाईल की पिसे गावामध्ये? खासदार बाळेमामा चषकाची ही सुंदर ट्रॉफी दोन्ही टीम अगदी दोन्ही संघनायकांनी देखील स्पर्धा चांगली एन्जॉय केली, तर खूप खूप धन्यवाद दोन्ही टीमला आपण देऊया। या अंतिम सामन्यासाठी आपल्या आयोजन कमिटीकडून आपण शुभेच्छा आणि लगेच चेरोबा 40+ कोण संघाला विनंती आहे की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। ओमसाई पिसे टीम आपण देखील लगेच आपली सलामी जोडी खेळपट्टीवर रवाना करून या अंतिम मेगा फायनल
सामन्याला सुरुवात करायची आहे. या जिगेदादा, दयानंददादा माली, आर के महाराज, श्रीदादा माली आणि आमची संपूर्ण गुरुदत्त 40+ टीम, आपण सर्वांनी आता मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. अल्पेश गायकवाड यांना देखील आपण आता जरा फ्री सोडूया, कारण की त्यांच्याकडे आता मोठं काम आहे. स्पर्धेचं गोलंदाज, फलंदाज, सिरीज हे खेळाडू त्यांना निवडायचे आहेत. नक्कीच अगदी पाहिलं तर या स्पर्धेतून मालिकावीर सचिन मालीकडून A1 अग्री ब्रँडेड बॅट, अविन मालीकडून एक उत्कृष्ट गोलंदाज कूलर, मंडलाकडून एक कूलर आहे आणि राहुल मालीकडून देखील एक कूलर आलेला आहे. सर्वांचा आपण इथे आभार व्यक्त करू आणि अंतिम सामन्याला आपण लगेच सुरुवात करूया. चेरोबा कोण या संघाने दिवसभर दिवा टीमला पराभूत करून अंतिम फेरी गाठली, तर गुरुदत्त 40+ मानकुली टीमला ओमसाई पिसेनं पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. नक्कीच इथे आमचे पंच सुरेश गरज सर, सुनील म्हात्रे, भाऊ पाटील यांचे देखील आभार. आमचे साथी समालोचक मनोज ठाकरे, संदेश वखारे यांचे देखील आभार. गुणलेखक अल्पेश गायकवाड याचे देखील आभार. ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ किनी मानकुलीकर यांचे देखील मंडळाच्या वतीने आभार मानूया. DJ आबी, त्यानंतर मोहित मंडप डेकोरेटर यांचे देखील आभार आणि सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा अंतिम मेगा फायनल शेवटच्या सामन्यामध्ये येऊन पोचलेली आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष फायनल सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया या अंतिम सामन्यातील पहिलं सत्र मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. नक्कीच या अगदी संदेश वखारे आपण जॉईन व्हा. पहिल्या इनिंगसाठी नाणेफेकी जिंकलेली आहे चेरोबा 40+ कोण संघानं आणि इथे प्रथम घेतला आहे गोलंदाजी करण्याचा निर्णय. नक्कीच अगदी या स्पर्धेला भरभरून सर्वांनीच चांगलं सहकार्य केलं. गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. की चांगली स्पर्धा 2:21 झालेली आहेत आणि बघूया या अंतिम सामन्यानंतर आपल्याला बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न करायचं. वेलकम कृष्णा मडवी, दिवस फॉर दिवा टीमचे संघनायक. चला ओमसाई पिसे आजच्या ग्रुप डी मधून हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. बघूया पंढरी भोईर यांच्या नेतृत्वाखाली आज चेरोबा कोण हा संघ देखील खासदार बाळेमामा चषक 2025 या स्पर्धेतून अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. जाऊया आपण ऐकूया संदेश वखारे यांचा आवाज. थँक यू व्हेरी मच कालीराम खेनी. गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित खासदार चषक 2025 ची शेवटची रजनी, शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. दादा पप्पू सेट करून ना दोघांना कोणी पण जिंको फार्म हाऊसचा पार्टी आहे का विजयी झाले संघाला. ओके दोन्ही टीमला हो ठीक आहे. दोन्ही टीमनी ना का फार्म हाऊस पार्टी जो जिंकल तो नाही दोन्ही टीम ना पोचल्याबद्दल
यस समाजला या ठिकाणी आपण सुरुवात होत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील विथ श्याम पाटील. फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅक वर प्रशांत मात्रे. पहिला बॉल पहिलाच बॉल बॅटची गाडा लागली आहे. शॉट थर्ड मॅनला बॉल स्टॉप केला गेलाय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे त्या ठिकाणी. अंतिम मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात झाली आहे. कमालीचं प्रदर्शन या दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर खेळतायत शेवटची मॅच. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. बॉलची चेसिंग आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. श्याम पाटीलच्या बॅट मधून पहिला चौकार पीसे टीम साठी. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. एकता मिसाईल प्रशांत मात्रेला आपण त्या ठिकाणी पाहतोय. मात्रेने देखील भरपूर इम्प्रेस केलं या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल अतिशय सुरेखचा फटका. दीपक मुकादम त्या ठिकाणी आहेत. मी तर म्हणेन 2 धावा वाचवल्यात मुकादमने. कारण बॉल त्या ठिकाणावर ट्रॅव्हल झाला असताना तर मात्र सीमा पार झाला असता. 2 धावा मिळाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर 7. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. एक चौकार जरूर आला होता श्याम पाटीलच्या बॅट मधून. पुढचा बॉल. या वेळेस देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय. अजून एक चांगला फटका. परेश महाजन दूर राहिलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. या बलेस बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूर राहिले. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद. धावा धावफलकावर आहेत 13. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळतीये ओमसाई पिसे टीमच्या बाजूने. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13. अप्रतिम अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी. नक्कीच दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी अरेस्ट करतायत. थोडी थकान जरूर असेल. बॅक टू बॅक 3 मॅचेस जिंकल्या आणि त्यानंतर मात्र ही अजून एक महत्वाची मॅच. बॅक टू बॅक 4 मॅचेस. यस, त्यानंतर ही महत्वाची मॅच. षटक क्रमांक 2. बॉलिंग ट्रॅक वर गणेश आलाय. गणेश भोईर तर समोर गणेश पाटीलला पाहतोय. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. षटकाची सुरुवात. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय गणेश भोईरने. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गणेश बोलतोय.
या वेळेचा बॉल स्टेप आउट होऊन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतात, मात्र थोडी मिसफिल्ड आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. गणेश पुन्हा एकदा टीम पीसेचा विचार केल्यानंतर अगदी सांघिक कामगिरी पाहायला मिळाली आहे आणि त्याच्या जोरावर आज फायनल मॅच खेळतायत. प्रत्येक खेळाडूला चांगला सूर गवसला होता आज. षटकातील पुढचा बॉल या वेळेस दांडी 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 गुल त्रिफलाची फलंदाज बाद. अगदी महत्वाची विकेट गणेशने काढली आहे त्या ठिकाणी. गणेश पाटीलला परतावा लागला. गणेश भोईरचा एक वेगवान चेंडू ज्याच्यावर बीट झाला होता फलंदाज आणि त्यानंतर बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय. त्रिफला उडवला गेला त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल गणेश भोईर वलतोय. फुल टॉस आहे ऑन साइडला. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. 6 धावा. षटकार. आल्या आल्या खडे खडे. षटकार. या बॉलेस बाटची गडा. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल झालाय. दिव्यन त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. टू 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. समोरच्या दिशेने अगदी सरळ बाटने हा फटका खेळून काढलाय. दीपक मुकादम त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, परंतु त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 24 धावा धावफलकावर. पहिलं षटक 13चं तर दुसरं षटक 11 धावांचं.
24 धावा आहेत. षटक क्रमांक 3 परेश महाजन. षटकातील पहिला बॉल टॅप केलाय त्या ठिकाणी. नक्कीच या दोन्ही टीम्सला मेजबानी आहे. प्रदीप पप्पूशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र नक्कीच हे दोन संघ फायनलमध्ये धडकल्याबद्दल त्यांच्या फार्म हाऊसला या दोन्ही टीम्सला पार्टी दिली जाईल. ऑल इंडिया पोटी प्लसचे अध्यक्ष आहेत सन्माननीय प्रदीप पप्पूशेठ पाटील. त्याचबरोबर भिवंडी पोटी प्लस ग्रामीण क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. अगदी दोन्ही टीम्सला सन्मान त्यांच्या माध्यमातून. परेश महाजन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. व्ही शेप मध्ये बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांनी मात्र डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का श्याम पाटील हे मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल. रनआउटची विकेट. फलंदाजाला मैदान गेली असता श्याम पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय. श्याम पाटील अतिशय दमदार फटका आपण पाहिला. विनोदच्या बाट मधून हा षटकार आलाय. 6 धावफलक 32 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा टॉप एज बॉल हवेमध्ये होता थोडा बैल. क्षेत्ररक्षक मात्र दूर होते. यष्टीरक्षक बॉल कलेक्ट करतोय. सिंगल मिळाली त्या ठिकाणी आणि या सोबत धावफलक डबल 3 ते 30 वर पोहोचलंय. असा प्लेइंग बॉल आलाय त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल कव्हर मधून ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्यात. रॉंग एंड थ्रो. 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं त्या ठिकाणी.
बॉल शेवटचा बाकी आहे या ओव्हर मधला. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 मधील अंतिम चेंडू. परेश महाजन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगल्या धावा धावफलकावर आतापर्यंत बनल्या आहेत. ओमसाई पिसे टीमचा विचार केला तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये 37 धावा ठोकल्या आहेत. अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर डीबी दिनेश भोईर. पहिला बॉल. या वेळेस जोरदार अपील. महत्वाची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. विनोद बॅक टू द डगआउट. दिनेश भोईरने तर आता मात्र नवीन फलंदाज युवराज येतोय. पाहूया युवराज कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा परकट. द स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग. फटका खेळून काढलाय. काय कमालीचा फटका. खाली क्षेत्र. बॉल सीमा पार. 4 धावा. चौकार. आणि पहिला बॉल फेस केला वैयक्तिक आणि पहिलाच बॉल 4 धावांसाठी भिडकावला होता. या बॉलर्स देखील फ्लिक केलाय बॉलला. बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल उचलला गेलाय. सिंगल कंप्लीट. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. चंदूने षटकारासोबत अकाउंट ओपन केलं होतं. विनोदने देखील षटकारासोबत अकाउंट ओपन केलं होतं. तर युवराजने चौकारासोबत अकाउंट ओपन केला. पुढचा बॉल. या बॉलर्स देखील आडवा बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र धावा ज्या आहेत ना त्या चांगल्या बनल्यात.
एक असं टोटल धावफलकावर जरूर तुम्हाला पाहायला मिळेल ज्या टोटलपासून ओम साई पिसे संघ फाईट करेल, कारण आतापर्यंत 44 बनल्यात. षटकातील पुढचा बॉल या वेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये. प्रशांत म्हात्रे जेल खाली, जेलच्या स्वरूपात विकेट, फलंदाज बाद. या धावसंख्येवर विकेट पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या 2 मॅचेस मध्ये सनीला आपण ॲज अ ओपनर पाहिलं होतं, परंतु थोडी दुखापत झाली आणि त्यानंतर सनीला थोडं थांबवलं गेला. षटकातील पुढचा बॉल डीपी पुन्हा एकदा. या भलेचा बॉल शरीराचा वेध घेतो त्या ठिकाणी, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती 45, 45 धावा झाल्या आहेत. 46 लक्ष या ठिकाणी उभं केलंय ओम साई पिसे टीमने. चेरोबा कोण या टीम समोर, कोणता संघ विजयी होईल, कोणत्या संघाचं नाव पहिल्या चषकावर कोरलं जाईल, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये मिळेल. अतिशय सुरेख चित्र आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. अगदी अर्ध चंद्र त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. कॅमेरामॅनची प्रशंसा केली जाईल, कारण जवळ जे अंतर आहे ना पृथ्वीपासून ते 3,84,400 किलोमीटरचं अंतर या ठिकाणावर नक्कीच दाखवलं जात आहे. अर्धचंद्र आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. सर्वांना नमस्कार, जय श्रीराम. आतापर्यंत जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत, खेळाडू असतील, या व्यासपीठावरती मान्यवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या लाडके प्रेक्षक राजा या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं खासदार बालेमामा चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अंतिम 16 या ठिकाणी पाहतोय आपण. अंतिम मॅच, मेगा फिनाले, फायनलची मॅच या ठिकाणी रंगताना दिसते. एका बाजूला आपण जर पाहिलं तर ओम साई पिसेच्या दुसऱ्या बाजूला चेरोबा कोण. आपण पाहतोय 2 दिवसामधून जो खेळ झाला त्याच्यामधून चेरोबा कोण हा संघ क्वालिफाय झाला होता, अर्थात फायनलमध्ये प्रवेश मिळवला. आणि आजच्या दिवसामध्ये सलग सातत्यपूर्वक जी कामगिरी पाहायला मिळाली ओम साई पिसे संघाची, वाखाणण्याजोगी प्रशंसाजनक कामगिरी पाहायला मिळालेली आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की नाईट स्पर्धा ज्या झालेल्या आहेत ती 4थी आहे. पहिल्या स्पर्धेवरती नाव कोरलं होतं अष्टविनायक ठाकूरपाडा, दुसऱ्या स्पर्धेवरती नाव कोरलं होतं गावदेवी भादवड, तिसऱ्या स्पर्धेवरती नाव कोरलं गेलं आपण पाहतो विक्रम स्पर्धा वडूनवकर. म्हणजे प्रत्येक टुर्नामेंटला एक नवीन संघ मिळतोय आणि याही मॅचमध्ये, याही टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय 2 नवीन संघ, अर्थात ज्याने आपण पाहिले या अगोदर नाईट स्पर्धेची फायनल मारलेली नाही आहे. तर पाहूया 2 संघामधून कुठला संघ या चषकावरती नाव कोरेल. यस, धीरज म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर आपण पाहू शकता, त्यांच्या माध्यमातून एक आकर्षक टॉस बॉक्स आहे.
आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर त्यांचा खेळ कुठेतरी कमजोर पाहायला मिळाला त्यांच्या संपूर्ण टीमचा आणि या स्पर्धेतून बाहेर झाले. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुटण्याचा जो विक्रम चेरोबा कोण संघाची आहे, 64 धावांची ती बहारदार खेळी चामेंद्र संघासमोर सेमीफायनलमध्ये केली होती आणि आता सेमीफायनल संपून आता फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि विजयाचं लक्ष्य या ठिकाणी 46 धावांचं आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय, फायनलवरती नाव कोण कोरतंय, आजची रजनी कुणाच्या नावी राहील, उद्याचा सुपर संडे कोण आनंदात साजरा करेल हे पाहण्यासारखं राहील. दोन्ही संघ अतिशय चिवट चिकट आपल्याला पाहायला येतं. म्हणून तर आपण पाहतोय की 32 संघामधून फक्त हे 2 संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जीवित रूपी आपण खेळताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम जर पाहायला गेला एका इनिंगमध्ये तर प्रशांत म्हात्रे एकता मिसाईल इन ॲक्शनमध्ये पाहतोय. 41 धावांची बहारदार खेळी चामेंद्र संघासमोर खेळत असताना पाहायला मिळाली होती. आता या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे खेळी पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगले षटक हाताळण्याचा मान आपण पाहिलं तर गावदेवी भादवड संघाचा दीपक तरे यांची आणि त्याच्यानंतर 4 गडी बाद करून 2 धावा खर्च केल्या होत्या. दीपक तरे यांनी आपण पाहिलं तर मिडन षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामागे 3 गडी बाद केले होते. हा होता लेखाजोखा आतापर्यंतच. आपण जर पाहतोय एक षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली विनोदेंची. त्यानंतर आपण पाहतोय कालुराम भोईर असेल, योगेश असेल, प्रशांत म्हात्रे असेल आणि दिनेश असेल, या सर्वांनी आपण पाहिलं तर चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली होती. आणि खास करून आपण पाहतोय गणेश पाटील यांनी एकाच मॅचमध्ये 2 चौकार हॅट्रिक पाहायला मिळाल्या होत्या. आज चौ बाजूने चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. ओमसाहेब पिसे संघाचं या ठिकाणी 46 धावा वाचवायच्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 31 धावा डिफेन्स केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 39 धावा डिफेन्स केल्या आणि मागील मॅचमध्ये अफलातून खेळी करत भरपूर धावा धापलकावरती जमा केल्या होत्या, जवळजवळ 57 धावा. आणि इथे या ठिकाणी पाहूया क्या बात आहे. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण बचावाचा मूल साधन असतंय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय की चांद तारेचं दर्शन घडवलं जात आहे. बिग हिट षटकार पाहायला मिळतोय. आगाज असा आहे तर अंजाम कसा असेल. एका दुक्का चौका नाही, डायरेक्ट छक्का पहिल्या चेंडूवरती. पाहूया पुढे चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता. आता मात्र टर्न केलेला आहे मिडगडच्या रिझनला. चांगले क्षेत्ररक्षण, स्ट्राईक रोटेट झाली आहे. मधुकर पाटील आतापर्यंत चांगली कामगिरी, चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु या मॅच मध्ये आक्रमण यूज केलं गेलं. एकता मिसाईल आपण जर पाहिलं तर प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्वाधिक फलंदाजी करण्याचा विक्रमी त्यांच्या नावी आहे. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतो की भरपूर धावा बनवताना पाहायला मिळाले आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस दीपक यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, मिस टाइम झालेला आहे. स्वतः गोलंदाज येतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज जेलच्या स्वरूपात होतोय बाद.
हॅलो हॅलो या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश येतोय. आपण पाहिलं तर आतापर्यंत जो प्रवास राहिलेला आहे चेरोबा कोण संघाचा पहिल्या सामन्यामध्ये इताडे संघाला हरवलं होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय या हंगामामध्ये रँकिंग नंबर 1 मध्ये काम करणारा बंदरावरती काल्हेर या संघाला परास्त केलं होतं आणि क्वालिफाय होणाऱ्या सामन्यामध्ये चाविंद्राला परास्त केलं होतं. यावेळेस पाहतोय ऑन साईडला चेंडू आहे श्याम आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते आणि त्यानंतर या स्पर्धेची पहिली सेमी फायनल दिवा संघासमोर खेळत असताना तिथं विजय संपादन केला आणि इथपर्यंत पोचले गेले चेरोबा कोण. आणि खास करून आता जर विचार केला आपण ओम साहेब पिशे संघाचा जर पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. गुंदवली संघाला परास्त केलं होतं. या वेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे गॅप आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय तोलून मापून मारलेला हा फटका पाहायला मिळतोय षटकार. मनाने आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे आली ने पुन्हा एकदा बिग हिट मोठा फटका षटकार. यावेळेस क्या बात आहे कमबॅक केल्या जातही आणि निर्धाव जे या ठिकाणी होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय 14 अंकावरती 46 धावांचं लक्ष. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ओम साहेब पिशे संघाने पहिल्या सामन्यामध्ये एक चांगला संघ गंगामाता गोंदवली या संघाला हरवलं होतं. त्यानंतर बिग अपसेट आपल्याला पाहायला मिळालं. वीर तानाजी दापोडे संघाला मात्र घरचा रस्ता दाखवला आणि आपण पाहिलं तर जागृत मराठा राणाला आज खूप चांगला खेळ केला. ठिकाणी पाहूया कशा प्रकारे हाताळलं जाईल. युवराज येतोय. आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते 32 धावांचं उरलेलं आहे. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. एक फलंदाज दीपक बाद झालेला आहे. महेश आणि प्रशांत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साईडला या ठिकाणी पाहतोय आपण क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय परंतु या ठिकाणी मिसफिल पाहायला मिळाली. एक धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मानस आणि मोह धरला होता परंतु त्या ठिकाणी थोडीशी चुकी आणि लगेच आपण पाहतोय एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या पाहतोय आपण 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. अंतिम 16 मित्र पाहायला मिळते या नाईट स्पर्धेचा. आतापर्यंत आपण पाहतोय 4 स्पर्धा झाली. प्रत्येक स्पर्धेमध्ये नवीन संघ फायनलमध्ये प्रवेश मिळवताना पाहायला मिळाला. यावेळेस पाहतोय बॅटची कडा आहे आणि या ठिकाणी फलंदाज होतोय जेलच्या स्वरूपात बाद.
हॅलो पाहूया यावेळेस परेश येतोय मैदानाच्या आतमध्ये डावाला आवरण्यासाठी आणि या ठिकाणी थोडीशी आपण पाहतोय लाईन आणि लेनमध्ये चुकी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंतिम सामना आहे, संधी आहे आज या सामन्यावरती नाव कोरण्याची, या स्पर्धेवरती, या चषकावरती आपलं नाव कोरण्याची. संधीला पुढे केस मागं टक्कल असते. पाहूया त्या संधीचं सोनं केलं जाईल का. खास करून विचार केला तर ओमसाहेब पिसे संघाच्या माध्यमातून अतिशय ताकदीने खेळ चेरोबा कोण मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलेलं खाली रिझन आहे. चांगलं सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्ट्राईक रोटेट करून आपण पाहतोय प्रशांत चान्स देणं गरजेचं आहे, कारण अतिशय आक्रमक खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. प्रत्येक चेंडू मागे त्यांची चांगली बहारदार आक्रमण शैली मात्र सामन्याला जिवंत ठेवू शकतोय. म्हणून तर म्हटलं जातं ना की यशस्वी होण्यासाठी पहिला नियम म्हणजे आपली जबाबदारी स्वीकारलं की मग सर्व काही काम योग्य होतंय. इथं परेश महाजन यांची जबाबदारी काय आहे तर स्ट्राईक रोटेट करून देणं आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये चोखपणे बजावता असताना पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी यावेळेस उडवलाय, पूर्णपणे उचलली जबाबदारी आणि फटका खेळला जातो. लय भारी षटकार. माहिर आपण पाहतोय की परेश महाजन आहे आणि अतिशय आत्मविश्वास नेहमीच प्रशांत म्हात्रे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तर नेहमी म्हटलं जातं की ज्याच्या डोल्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कुठल्याही कालोखातून सहज मार्ग काढतोय आणि या ठिकाणी विजयाचा मार्ग शोधला गेला आहे. आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावांवरती नाबाद खेळतोय. अवघ्या 5 चेंडूंचा या ठिकाणी सामना केलेला आहे. म्हणजे पाहू शकता किती जुबेदारी, किती जबाबदारी उचललेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने लय भारी खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. अजून एक, परंतु आता फसला आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि चुकी नाही होणार कारण चंदू आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. म्हणजे हा चेंडू खूप महत्त्वपूर्वक आहे युवराजसाठी. आपल्या संघाला जर या मॅचमध्ये अजून बनवून ठेवायचा असेल तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश भोईर. आपण पाहतो गणेश भोईर, पंढरी भोईर, तिन्ही बंधूंनी मात्र संघाला चालवत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय प्रशांत म्हात्रे, परेश महाजन असे चांगले खेळाडूंची नावे आपण घेऊ शकताय की जेणेकरून हा संघ अतिशय ताकदवर आणि बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतंय. आज ती ताकद या ठिकाणी दाखवलेली आहे आतापर्यंत. पुढील चेंडू यावेळेस ऑफ ड्राय पाहायला मिळते. लॉंगऑफच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केलेली आहे. काय घडते पाहूया. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस चेक करा. या ठिकाणी आपण पाहतोय की दुसरी धावेची मागणी केली. थोडंसं फंबल झालं, चुकी झाली आणि लगेच दुसरीचा परिवर्तन करण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी पाहायला गेलेला पाहूया. या ठिकाणी सेफ आहे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय
सुरेश गरज सर अंतिम सामना आहे म्हणून कुठल्या प्रकारची जोखीम घेत नाहीये. त्यांचा निर्णय बरोबर होता मैदानाच्या आतमध्ये की नाबाद आहेत, परंतु चेक केलं गेलं आणि तिथे समजलं गेलं की नाबाद आहे. 2 धावा जुळतायत. 2 धावांनी धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. 12 मध्ये बनल्या 26, 12 मध्ये हवे आहेत आता मात्र 20 धावांची आवश्यकता. क्या बात है. अकेले अकेले रहना उसे खेल कहते और या ठिकाणी अकेले अकेले रहना उसे जेल कहते और मिलजुल के रहना उसे खेल कहते. आणि मिळून जुळून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खेळ या ठिकाणी 2 टीमचा पाहायला मिळते अंतिम मॅच मध्ये. पाहूया 12 मध्ये आता 20 ची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु कमर कसलेली आहे चेरोबा कोण संघाने. परंतु या ठिकाणी जर विचार केला ना आपण तर जो फलंदाज आक्रमक धारण केला होता तो मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलेला आहे ना. इथनं आता मॅच मध्ये घुसण्याची नामी संधी आहे आणि ती संधीचं सोनं या ठिकाणी गोलंदाज करतील का हे पाहण्यासारखं राहील. परंतु दिनेश आणि परेश यांच्याकडे सुद्धा ॲबिलिटी आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. परंतु विनोद याच्याकडे सुद्धा आज पाहिलं गेलं तर खूप चांगली गोलंदाजी आजच्या या संपूर्ण रात्रमध्ये त्यांचा पाहायला मिळालेला आहे. पुढे चेंडू पाहूया काय घडतंय. या वेळेस ऑन साईडला खेळला गेला आहे. मिडगडच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथं मात्र एक धाव घेतली जाते. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिली धाव अतिशय वेगाने घेतली असती ना तर ही धाव दुसरी कंप्लीट झाली असती. बट क्रिकेटमध्ये जर त्याला मुलीच जागा नाही आहे, स्ट्राईक दिली जाते दिनेशकडे, कारण मैदानाच्या आतमध्ये रणनीती ही पाहायला मिळते. आणि बरेचसं ते कामच आहे की आपल्याकडून स्ट्राईक रोटेट करून आपल्यापेक्षा ताकदवार फलंदाज झाला मात्र चान्स द्यायची आणि त्यांच्या बॅटमधून धावा बघायच्या आहेत. त्या अनुषंगाने पाहतोय स्ट्राईक रोटेट. या वेळेस क्या बात आहे, कव्हरच्या रिजनला चेंडू खेळून काढलेला आहे. मिसफिल्ड या ठिकाणी पाहायला मिळते आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने आपण पाहतोय धावफलकावरती धावा 29 या अंकावरती लागले गेले आहेत. 46 धावांचं लक्ष आहे. विजयाचं समीकरण इथं मात्र आता पाहायला मिळते 17 धावा. 10 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता. 10-17चं इक्वेशन. पुढे चेंडू या वेळेस पुन्हा एकदा स्लाइस केलेलं आहे. क्या बात आहे, काय अंदाज खेळला गेला त्या ठिकाणी पाहतोय आपण. अनिल पाटील आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय आणि चेंडूला उचलला जातं, फेकी केली जाते. एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाचं समीकरण आपण पाहतोय 16. 9-16चं इक्वेशन. पाहूया पुढे चेंडू. या ठिकाणी स्लोअरचा मारा केला होता, त्याच्यावरती आघात केला जातोय, प्रहार केला जातोय. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर दणदण करीत जातोय. चौकार. आठ चेंडू आणि या ठिकाणी आपण पाहतोय 12 धावेची आवश्यकता. सामना जवळ आलेला आहे. या चौकाराने मात्र अशा पल्लवीत जरूर केलेल्या चेरोबा कोण संघाच्या. या ठिकाणी आपण पाहतोय तिखट मारा मॉन्सरचा आपण पाहतोय या ठिकाणी आणि निर्धावची सांगता होते 7-12. क्या बात आहे, काय आकडा आलेला आहे सर्वांच्या लाडक्या आणि हवा हवासा वाटणारा 7-12. क्या बात आहे. जलद पैसा, जलद बंगला, जलद गाडी, ऐश्व आराम कशामुळं 7-12. पण पाहूया या सामन्यामध्ये कोण या 7-12चा उतार आपल्या नावी करतोय. पाण्यासारखं राहील चेहरा कोण की ओमसाहेब पिसे. मैदानाचा 7-12 कोणाच्या नावी जातं पाहूया. या वेळेस चेंडूला टर्न केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीची मागणी केली गेली जाते आणि या ठिकाणी थ्रो मात्र अतिशय लेझी पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र येणारे चेंडू 6. विजयाचं समीकरण उरलं आहे ते म्हणजे 10. 6-10.
अंतिम सामन्यावरती विजय संपादन कोण करेल येणारा काल सांगेल, परंतु अजूनही जिद्द चिकाटी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाहूया कुठला संघ याच्यावरती आपलं नाव कोरलं जाईल. कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल जिम्मेदारी हे पाण्यासारखं राहील. आता विचार करण्यास भाग पाडला आहे. कुठल्या गोलंदाजाला आणायचं याच्यासाठी कॉर्नर मीटिंग सुरू आहे, चर्चा आहे. निश्चितच खर्च है तभी तो इस टूर्नामेंट का हर गल्ली मोहल्ले में चर्चा है. काय स्पर्धा रंगवली, वाह खूप चांगलं. सर्वांचं मन प्रसन्न करून टाकलं गुरुदत्त 40+ मानकोली या टीमने. खासदार बाल्यामामा चषक 2025चं महासंग्राम आयोजित केलं आणि संपूर्ण टीम एका ताकदीने, एका तनाने, एका दिलाने, एका मनाने या स्पर्धेचा उच्चांक गाठण्यासाठी आपण पाहिलं तर सर्वांनी मेहनत घेतली. कोणी पडद्या मागून तर कोणी पडद्या आडून, ज्याला ज्याला जी जिम्मेदारी दिली त्या जिम्मेदारीला मात्र पूर्णपणे न्याय देत असताना पाहायला मिळते. आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली अर्थात सुनील माली यांनी, आणि त्यांचेही मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. कालीराम केनी सर यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं. अल्पेश गायकवाड असतील, ओम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून ही चांगलं सहकार्य. या ठिकाणी क्या बात आहे, पहिल्या चेंडूवरती सफलता हासिल केली जाते. एजंट गॉन, फलंदाज बाद होत आहे कटच्या स्वरूपात. कोणतेही कार्य तुम्हाला संकटाची भीती नसते. इथे 10 धावा वाचवायच्या आहेत, परंतु आत्मविश्वास बघा. मला 10 धावा वाचवायच्या याच्यासाठी मला जो हट्ट केला आहे, माझ्या हातात जो चेंडू दिला आहे तो मला चांगल्या पद्धतीने हाताळायचा आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपला आत्मविश्वास द्विगुणित केला जातोय. पाहूया सामना वाचला जाईल का. येणारे चेंडू 5 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 10 धावांचं. 5-10 इक्वेशन. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे सामन्याला पलटी मारण्यासाठी, परंतु रजनी क्रिकेट आहे. कोण कुणावरती हवी होत आहे अजूनही स्पष्ट होत नाही आहे. आचार्य आमचे जामभरी अर्थात पंढरी पाटील टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र एकच काम केलं जाईल, एकच धाव घेतली जाईल, यात मात्र काही शंका नाही आहे. कारण परेश महाजनकडे स्ट्राईक दिली जाईल. त्याच्याकडे क्षमता आहे नानूपेक्षा, आणि ते क्षमतेला ओळखत त्याला मात्र आता स्ट्राईकवरती आणलेला आहे. पाहूया कशा प्रकारे न्याय दिलं जाईल. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 4-9चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस क्या बात आहे, जागतेरावचा आदेश देत असताना अपील जोरदार केली जाते. यस, नो डाऊट, फलंदाज बाद होतय कटआउटच्या स्वरूपामध्ये. क्या बात आहे, काय निर्णय आहे, वाह. पाहते ज्याच्याकडे आशेने बघितलं होतं त्या फलंदाजाला मात्र अशा अभूत परिस्थितीमध्ये ढकलल्या गेल्या, फलंदाजाला बाद केलं गेलं आणि तंबूच्या आसऱ्याला जात असताना पाहायला मिळत आहेत. म्हणून तर म्हटलं जातं ना की सपने बड़े हो तो जीत भी बड़ी होती है. मेहनत और लगन का साथ मत छोड़ो, हर मैच तुम्हारे नाम होगा, बस कभी हार नहीं मानना. ना क्या बात आहे, आज हार मानायची नाही आहे. मनाशी बांधलेलं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईपर्यंत लढायचं असतं, लढायचं असतं आणि बस लढायचं असतं. आणि ती लढाई मैदानाच्या आतमध्ये अधिक चांगली पाहायला मिळते. येणारे चेंडू आता मात्र पाहायला मिळत आहेत
3 आणि विजयाचं समीकरण 9. 3-9 इक्वेशन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि नानू यांना मात्र चांगला खेळ करावा लागेल या चषकावरती नाव करण्यासाठी. आपण पाहतोय खूप चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे आणि आता अंतिम क्षणामध्ये येऊन ठेपलाय खेळ. यावेळेस चांगला फटका आहे, पाहतोय आपण कव्हरला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पहिली धाव अतिशय वेगाने, दुसरी धाव घेण्याचा मानस आणि ती धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. या 2 धावेने आपण पाहतोय धापलकावरती धावा आता किती झाल्याला महत्व नाही आहे, परंतु धावा किती आहेत याला खूप महत्व आहे. कृष्ण आपण पाहतोय 7 धावांची आवश्यकता आहे आणि 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. क्या बात आहे. आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी ठेवा. ध्यास आणि इच्छाशक्ती असली की समोर किती मोठं कठीण काम असो सहज सोप्या गतीने तुम्ही पूर्ण करू शकाल. या पूर्णतास नेण्यासाठी ओमसाहेब पिसे तत्पर आहे. पाहूया 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज टर्न होतोय, गोलंदाजी मार्क वरती यावेळेस ऑन साइडला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि आता मात्र पाहू शकता शेवटचा चेंडू आणि 1 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता. यस, आपण पाहिलं श्री वेताल कोपर संघाला ही एका चेंडूमध्ये 6 धावाची आवश्यकता होती आणि त्यावेळेस तारणहार म्हणून धावून आला होता विनायक आणि त्या एका चेंडूवरती षटकार बाकी असताना षटकार खेचला होता. तशीच परिस्थिती या ठिकाणी उन्मत्त झालेली आहे, तयार झालेली आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. सर्व प्रेक्षक आता आपण पाहतो आपल्या जागेवरती उभे झालेले आहेत. दोन्ही संघाच्या आता फासफूस असं गणित चालू आहे. भरपूर रात्र झालेले आहे परंतु धडकन जे आहे ना आता तेच झालेले आहे. निश्चितच सिद्दीक भावे असते तर सांगितलं असता की जाना दिल का दौड़ा पड़ता है वो इस मैच से दूर रहे. बट मॅच खूप रंगतदार आहे. 1 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल कोण हरेल हा खेळाचा पार्ट आहे, परंतु मॅच फायनलची कशी असावी तर फायनलची मॅच अशी असावी. खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे गुरुदत्त 40+ मानकुली ज्याने ही स्पर्धा राबवली. पाहूया 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. वाह वाह, अतिशय चांगल्या पद्धतीचा विजय संपादन केला जातो. सामना जिंकलाय. ओमसाई पिसे टीमना अभिनंदन. ऑल टीम आणि हडलक टफ लक चेरोबा 40+ कोण टीम. नक्कीच अगदी आज प्रदीपजी पाटील एवढंच बोलावं लागेल की पिसे टीम रायगडहून आली आणि आपल्या संपूर्ण भिवंडी तालुक्याला हरवून गेली. पहिला गुंदवली, दुसरा दापोडा, तिसरा रानाल, चौथा मानकोली आणि 5वा कोण. क्या बात आहे. 5 सामने सलग जिंकले आणि अख्ख्या भिवंडी संघानं पराभूत करून पिसे टीमनं खासदार बाळमामा चषकाची ही ट्रॉफी उचललेली आहे. अभिनंदन या दोन्ही टीम. नक्कीच आपले गुरुदत्त 40+ सर्व खेळाडू सदस्य आपण सर्वांनी या स्टेजवर या सर्वजण
ऑल टीम या, ऑल टीम या. आपण लगेच आपण अधिक वेळ न घेता स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करूया. सुनील, तत्पूर्वी पंच समालोचक यांना आपण सोडूया, भरपूर वेळ झालेली आहे.